सालाबाद प्रमाणे साई जलाराम प्रतिष्ठान बाळकुम यांच्या विद्यमाने माजी विरोधी पक्षनेते ठामपा, माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी स्थायी समिती सभापती माजी नगरसेवक संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर, विकेश संजय भोईर, उपाधिकारी युवासेना ठाणे शहर यांच्यातर्फे भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीकाला उत्सव 2024चं आयोजन करण्यात आलं आहे। आज या संदर्भात पत्रकार परिषद पार पडली आहे। जे गोविंदा पदक 9 थर लावेल त्या विजेत्या गोविंदा पदकास रोख रुपये 2 लाख व आकर्षक चषक व इतर अनेक आकर्षक रोख पारितोषिक असणार आहे। या कार्यक्रमास अनेक सिनेकलावंतांची उपस्थिती राहणार आहे, तर सांस्कृतिक कार्यक्रम, मराठी, कोळीगीते, नृत्य याआदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। याआधी उपस्थितांसाठी मनोरंजनाची मेजवानी पार पडणार आहे। हे कार्यक्रम श्री साईबाबा मंदिर चौक बाळकुम नाका येथे पार पडेल। तसेच बाळकुम गावाची मानाची हंडी फोडणाऱ्या गोविंदा पदकास रोख रुपये 25,000 व आकर्षक चषक, महिला गोविंदा पदकास रोख रुपये 21,000 आकर्षक चषक, तसेच 6 थर, 7 थर, 3 ते 5,000 व 8 थराला 25,000 अशी सलामीसाठी रोख रक्कम देण्यात येणार आहे। अशी एकंदर 11 लाखपेक्षा जास्त रकमेची पारितोषिक देण्यात येणार आहे। ठाणे, भिवंडी, मुंबईच्या गोविंदा पदकास सहभागी होण्याचं आवाहन माजी विरोधी पक्षनेते देवराम भोईर, माजी नगरसेवक संजय भोईर, माजी नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर व विकेश भोईर यांच्यातर्फे करण्यात आलं आहे। आज या संदर्भात पत्रकार परिषद पार पडले व त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे। साई जलाराम प्रतिष्ठानच्या वतीने जी बाळकुमची मानाची हंडी आहे आणि बाळकुमच्या मानाची हंडीचं गेले 24 वर्ष तारखेने पूर्ण होत आहेत आणि या 24 वर्षाच्या याच्यामध्ये बाळकुम नाक्यावरती जी आपण दहीहंडी तारखेने उत्सव करतो आणि दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून आज आपल्याला या संपूर्ण बाळकुम नगरीमध्ये आपल्याला सर्वांनाच ही दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम तारखेने बघण्यासाठी मिळतो आणि याच्यामध्ये आम्ही स्थानिकांसाठी तारखेने बक्षिसं तारखेने ठेवण्यात आलेले आहेत आणि महिलांसाठी जे आकर्षित तारखेने बक्षिसं आपण जी महिलांची जी टीम येते तर त्या महिलांसाठी तारखेने आपण बक्षिसं तारखेने ठेवण्यात आलेले आहे। तसेच आपण बाहेरनं जे गोविंदा तारखेने आहेत म्हणजे ठाणे असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, भाईंदर असेल, या भागातनं येणारे जे गोविंदा पथक आहेत त्या गोविंदा पथकांना आपण 9 थराची जी हंडी जो थर लावेल त्याला 2 लाख रुपये ठेवण्यात आलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये 8 थर जो लावेल त्याला 25,000 रुपयाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे आणि 7, 6, 5 आणि ह्या सर्व जे थर त्या ठिकाणी लावतील त्यांनाही आपण रोख रक्कम त्या ठिकाणी देणार आहोत आणि बक्षीस त्या ठिकाणी ट्रॉफी त्या ठिकाणी देणार आहोत। तर हे सर्व आपण पारितोषिक त्या ठिकाणी ह्या पद्धतीचे ठेवण्यात आलेले आहेत। साई जलाराम प्रतिष्ठान या आमच्या ट्रस्टच्या वतीने गेले 24 वर्ष या ठिकाणी हा दहीहंडीचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत असताना या दहीहंडीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आकर्षण बक्षिसे त्या ठिकाणी ठेवली गेलेली आहेत। त्याचा तुम्हाला संजय भोईर यांनी सांगितलं असल्यामुळे काही पलीकडे जाऊन बोलणार नाही, परंतु एवढं सांगू इच्छितो की हा दहीहंडीचा कार्यक्रम होत असताना या ठिकाणी मला अभिमान वाटतो माझ्या बाळकुमच्या दहीहंडीचा। या ठिकाणी 24 वर्ष या ठिकाणी आम्ही ही दहीहंडीचा कार्यक्रम होत असताना कुठेही गाळबोट लागणार नाही अशा दृष्टिकोनातून आम्ही संपूर्ण खबरदारी घेऊन ही दहीहंडीचा कार्यक्रम त्या ठिकाणी करत असतो। नामवंत अशा प्रकारचे कलाकार देखील त्या ठिकाणी येत असतात, त्याचबरोबर राजकीय मंडळी देखील या ठिकाणी येतात। त्याच्यामुळे याच्यामध्ये आज आणखी उत्साहात भर पडेल। गेल्या वर्षी देखील या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आले होते आणि कार्यक्रमाला या शोभा वाढवण्याचा प्रयत्न केला होता। त्याचबरोबर इतर खासदार देखील या ठिकाणी येत असतात। अशा पद्धतीने या ठिकाणी बाळकुमची जी मानाची हंडी आहे या ठिकाणी मला अभिमान वाटतो माझ्या बाळकुमच्या सर्व गोविंदा पथकांच्या या ठिकाणी सर्व गोविंदा पथक त्या ठिकाणी शिस्तीने येत असतात आणि बाळकुमच्या हंडीला मान वंदना देऊन त्या ठिकाणी आणि कशी फोडता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात।